वळियात पुढच्या बातमीकडे. धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी मंत्री झालो नाही, त्यामुळे मला केवळ धनगर समाजापुरता मर्यादित ठेवू नका, असं विधान दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी केलंय. बारामतीत धनगर समाजानं मतं दिली असती तर मी आज केंद्रात मंत्री राहिलो असतो, असंही जानकर यांनी म्हटलंय. पंढरपुरात एका खासगी कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. दरम्यान सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातल्या वादावर देखील जानकरांनी अजब उत्तर दिलंय. तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवरती महादेव जानकर यांनी नेमकी काय विधानं केलेली आहेत ऐकूयात. हे आम्ही टीची आणि मी मंत्री झालो ती धनगराच्या आरक्षणावर नाही झालो. कृपा करून मी सांगतो, तुम्ही मला मीडियाची लोक धनगराचे अडकवताय की नाही. आय एम नॉट लीडर ओनली धनगर कम्युनिटी. बिलकुल नाही ना. मी राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून बिलकुल नाही. माझा पहिला आमदार कोण आहे? बाळासाहेब पाटील. हा कुठल्या जातीचा आहे? मला धनगरांनी मतं दिली असती तर मी काल केंद्रात मंत्री झालो असतो, राज्याचा मंत्री नव्हतो. बारामती मतदारसंघात धनगराच्या गावात मी खाली आलो या आणि ब्राह्मणाच्या आळीला 70,000 लीड घेतले, मराठ्याच्या आळीला लीड घेतलेला आहे. मला पक्ष काढल्यानंतर सर्व समाजाला घेऊन जावं लागतं, एकट्या जातीवर होत नसतं. समजलं का? धनगराच्या आरक्षण परवा देखील दिल्लीला मिटिंग आमची झाली, NDAची मिटिंग. मोदी साहेबांना आम्ही सांगितलं की तुम्ही जी पार्लमेंटमध्ये बिल आणलं ओबीसीचं, देशात तुम्हीच पहिलं आणलं, म्हणून तुमचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अभिनंदन. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटला ओबीसीला मिळाली नव्हती आजपर्यंत, बाबासाहेबाच्या घटना असून देखील. आणि दुसरी गोष्ट आहे की माझी विनंती आहे आपल्याला साहेब, धनगरांच्या आरक्षणाबद्दल आपल्याला थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह राहावं. तर त्यांनी उठून सांगितलं, उद्धव ठाकरे वगैरे सर्व होते, मी त्याशी कटिबद्ध आहे महादेवराव, त्या फायलिंग आल्याशिवाय. आणि आता पॉझिटिव्ह रिपोर्ट येत लागलेला आहे. तो रिपोर्ट आल्यानंतर आम्ही ते टाकून आम्ही ह्या धनगर समाजाचे आरक्षण, धनगरच असू द्या मराठा असू द्या, ह्यांच्या आरक्षणासाठी आम्ही. आपले जे मित्र आहेत सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी, या दोघांची सारखीच बेंचायला लागले, तुम्ही काय म्हणता? आता काय होतं, प्रत्येक पक्षात प्रत्येकाला वाटतं बैलगाडी ओढतं, पण बैला खाली कुत्रं असतं, ते कुत्र्याला काय वाटतं की मीच गाडी ओढतो, याच्यातला प्रकार होतो. पक्ष चालवताना आमसारख्या छोट्या पक्षाचं आमची तर बॉम्ब असतो की जो तालुका अध्यक्ष असतो तोच दुसऱ्या दिवशी फुटला जातो. आता ही कोणाला सांगायचं? म्हणून पंढरपूरला तालुका अध्यक्ष नाही, आमचा जिल्हा अध्यक्षाची बॉम्ब आहे. म्हणजे रियालिटी सांगतो, पक्ष काढणं दोघांना एकत्र करण्याचा मी प्रयत्न करतोय. मी शिवसेना भाजपात देखील उद्धव साहेबांचाही पायदार तयार आहे आणि देवेंद्र फडणवीसचाही पायदार. तसं आपला राजू शेट्टी आणि सदाभाऊबद्दल बी माझ्या मिटिंग झाल्या. काल दोघं एका मिटिंगला होते.